नाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आपला 17वा अध्याय जवळपास निम्मा पाहून झालेला आहे। या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाने शास्त्र मार्ग सोडून जो यजन करतो, शास्त्राप्रमाणे जो यजन करत नाही, त्याची निष्ठा म्हणजे आंतरिक अवस्था कशी समजायची, सात्विक का राजस की तामस, अशा प्रकारचा प्रश्न विचारला। जरी शास्त्ररहित असं यजन असलं, उपासना असली, तरी देखील जर ती श्रद्धेला अनुसरून केली तर कदाचित समर्थनीय होऊ शकेल का, अशा कल्पनेने अर्जुनाने भगवंतांना असा प्रश्न विचारला। भगवंत असं म्हणाले की प्राणीमात्राची जी श्रद्धा असते ती श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजस आणि तामस। सर्व लोकांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या सत्वाप्रमाणे असते। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत। त्या व्यक्तीचं सत्व याचा अर्थ त्याचा देह स्वभाव किंवा त्याची प्रकृती किंवा त्याचं अंतःकरण। त्याच्या देह स्वभावाप्रमाणे किंवा बुद्धीप्रमाणे किंवा अंतःकरणाप्रमाणे त्या मनुष्याला होणारी त्या त्या प्रकारची सहज प्रेरणा हे श्रद्धेचं स्वरूप आहे की ज्या प्रेरणेला मनुष्य विश्वासाने चिकटून राहतो। आपण असं पाहिलं की या दृष्टीने स्वभाव आणि श्रद्धा हे 2 शब्द पर्यायवाचक असे आहेत। स्वभावाप्रमाणे किंवा सत्वाप्रमाणे किंवा देह स्वभावाप्रमाणे श्रद्धा घडते आणि हा देह स्वभाव त्रिविध प्रकारचा आहे। 3 गुणांमुळे, सत्व, रज आणि तम या 3 गुणांमुळे त्रिविध स्वभाव निर्माण होतात। या त्रिविध स्वभावानुसार श्रद्धा देखील त्रिविध होते, सात्विक, राजस आणि तामस। आणि अशा त्रिविध श्रद्धेप्रमाणे जीवनातल्या सगळ्या क्रियांचं वैविध्य निर्माण होतं। त्या वैविध्याची मांडणी या अध्यायामध्ये पुढे केलेली आहे। आपण सत्व गुणप्रधान स्वभावाचे पुरुष कसं यजन करतात, राजस आणि तामस कसं यजन करतात हे पाहिलं। श्रद्धेप्रमाणे आहार देखील 3 प्रकारचा होतो, सात्विक, राजस आणि तामस। आणि त्या आहाराची देखील वैशिष्ट्य या अध्यायात सांगितलेली मागच्या वेळेला आपण पाहिली। त्याची उपासना किंवा यजन किंवा यज्ञ देखील स्वभावाप्रमाणे त्रिगुणांप्रमाणेच 3 प्रकारचं होतं। म्हणून सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ असे जे यज्ञाचे त्रिविध प्रकार आहेत ते आपण पाहिले। तप देखील शारीर
वाङ्मय आणि मानस अशा 3 प्रकारचं तप सुरुवातीला सांगून सात्विक तप, राजस तप आणि तामस तप अशा प्रकारे त्याची विभागणी भगवंतांनी नंतर केली. तप 3 प्रकारचं आहे. मुळात शारीर तप म्हणजे देहाच्या अंगाने केलं जाणारं तप, वाङ्मय तप म्हणजे वाचेच्या अंगाने केलं जाणारं तप आणि मानस तप म्हणजे मनाच्या अंगाने केलं जाणारं तप. याचं प्रथम भगवंत वर्णन या अध्यायामध्ये करतात. भगवंत असं म्हणतात की सेवा योग्य असणारे जे आहेत अशा सर्वांची आदरपूर्वक सेवा हे शारीर तपामध्ये मोडतं. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम. देव, द्विज ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा तो, गुरु म्हणजे सद्गुरु, तसंच सर्व शास्त्रांमधले गुरु, प्राज्ञ म्हणजे विद्वान यांचं पूजन हे शारीर तपामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. पूजन याचा अर्थ त्यांना श्रद्धापूर्वक, आदरपूर्वक असं त्यांच्याशी वर्तन करणं म्हणजे पूजन. प्रत्येक वेळेला पूजन याचा अर्थ त्यांची पूजा करणं असा घेता कामा नये. हे पूजन एक दिवस होईल. जो पूजनाचा दिवस असेल, सद्गुरूंचा असेल, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. जे शिक्षक असतील, आता तर कॉलेजमध्ये ते एक नवीनच निघालेलं आहे की शिक्षकांचा देखील एक दिवस आणि त्या दिवशी शिक्षकांना आदराने त्या दिवशी शिक्षकांचं पूजन होऊ शकेल. पण ते सेवा योग्य आहेत असं असल्यामुळं त्यांची सेवा करणं, त्यांना आदर देणं, आपल्या शरीराने शक्य होईल तितकं ते जे सांगत असतील त्याबद्दल आपण वर्तन करणं. देव, ब्राह्मण, गुरु आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान आपल्या शरीराने त्यांच्याकरता म्हणून झटणं, त्यांच्या कार्याकरता म्हणून झटणं, ते जे सांगत असतील ते आपल्या ठिकाणी बाणवण्याचा प्रयत्न करणं हे शारीर तपामध्ये येतं. तसंच शारीर तपामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराची देखील शौच म्हणजे स्वच्छता, अंतर्बाह्य निर्मळता आणि त्या निर्मळतेनुसार देह, इंद्रियांनी सातत्याने केलेली कृती हे शारीर तपामध्ये मोडतं. देव द्विजगुरु प्राज्ञ शौचम आर्जवम. आर्जव म्हणजे सरळता, अंतःकरण वृत्तीची सरलता आणि त्याला अनुसरून इंद्रियांची देखील सरलता. ही सरलता मुख्यतः अहिंसा या शब्दाने प्रगट होते. जर सरळ असतील इंद्रिय तर ती हिंसा करणार नाहीत. डोळ्याद्वारा होणारी हिंसा, वाचेद्वारा होणारी हिंसा, सर्व कृतींद्वारा होणारी हिंसा ही न करणं हे शारीर तपामध्ये मोडेल. तसंच ब्रह्मचर्य पालन म्हणजे परमात्म प्राप्तीसाठी जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न आणि स्थूल अर्थ, कमीत कमी अर्थ म्हणजे वीर्य वाया जाऊ न देणं, संयमाने राहणं हा कमीत कमी अर्थ. आणि अधिकाधिक अर्थ जर असेल तर ब्रह्मामध्ये सतत स्थिर राहण्याचा प्रयत्न करणं हे शारीर तपामध्ये मोडतं. वाङ्मय तपाच्या चौकटीत भगवंतांनी वाचिक तप, उद्वेगरहित, सत्य, प्रिय आणि हितकर असं संभाषण करणं असं म्हटलेलं आहे. आपल्या वाचेमुळं कोणालाही उद्वेग निर्माण होता कामा नये.
उद्वेग म्हणजे वृत्ती कासावीस होणं. विनोबांनी या उद्वेगाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की चढावर चढत असताना बैलगाडी, बैलाच्या तोंडाला फेस यायला सुरुवात होते. त्याला पावलं टाकायला देखील जड जायला लागतं. याला उद्वेग असं म्हणतात. चढणं ही कठीण गोष्ट होऊन जाते तेव्हा त्याला उद्वेग असं म्हणतात. आपल्या वाचेनी आपली वाचा अशी वापरावी की त्यामुळे आपल्याला अथवा दुसऱ्याला कोणत्याही प्रकारे उद्वेग निर्माण होणार नाही असं संभाषण करायला शिकणं. तसंच ते संभाषण सत्यावर आधारित पाहिजे. सत्य म्हणजे अंतिमतः परमात्मा, परब्रह्म. आणि वाचिक सत्य देखील भरपूर प्रमाणात इथं येतं. तारतम्याने ती कसायाची गोष्ट आहे ती सांगितली जाते वाचिक तपामध्ये. पण अशा वेळा असे प्रसंग कमी वेळेला येतील जीवनामध्ये. वाचिक सत्य देखील बोलण्याचे अनेक प्रसंग येतील. अगदी कमी प्रसंग, ज्याला धूर्तपणा म्हणू, तारतम्य म्हणू, त्यामुळं कदाचित कधीतरी खोटं बोलायला लागणं असे येतील. फार क्वचित वेळेला येतील. अधिकाधिक वेळेला जे वाचिक सत्य आहे त्याचाही अवलंब करणं, खरेपणाने बोलणं, खरेपणाने चालणं. तसंच जे बोलणं असेल तर ते प्रिय देखील असावं. हे वाचिक तप, वाङ्मयीन तप याच्यामध्ये येतं. स्वामीजी एक उदाहरण सांगायचे, गोष्ट सांगायचे की त्यांचे एक नातेवाईक आणिक एका नातेवाईकांच्या घरी त्या आजींची तब्येत पाहायला गेलेले होते. ते स्पष्ट बोलणारे, थोडेसे तिरसट असे प्रसिद्ध होते. आणि तिथं त्यांचं ते सगळं स्वरूप पाहिलं. अगदी अंथरुणाना खिळलेल्या अशा त्या आजी पाहून त्या म्हणाल्या की जाणार, आता जाईल. स्वामीजी ही गोष्ट सांगून असं म्हणत असत की अगदी कितीही जाईल असं म्हटलं तरी त्यावेळेला त्यांनाही समजत असतं काय होणार आहे. अगदी नाकापुढं सूत धरलेली व्यक्ती देखील जिवंत राहताना पाहतो, कित्येक काळ पुढं जगताना आपण पाहतो. काळजी करू नका, परमेश्वराच्या मनात असेल तसं होईल. जाईल असं म्हणायच्या ऐवजी परमेश्वराच्या मनात असेल तसं होईल असं म्हणून आपण बाहेर पडावं असं सांगत असत. याला प्रिय संभाषण असं म्हणतात. परमेश्वराच्या मनात अर्थात असेल जर जाईल तर जाईल, तू कोण ठरवणार ही जाईल म्हणून. त्यामुळे प्रिय बोलावं हे वाङ्मय तपामध्ये आहे. तसंच हितकर भाषण करणं हे वाङ्मय तपामध्ये आहे. कधीही आपला काय संबंध म्हणून दुर्लक्ष करू नये. त्यांचे ते बघून घेतील अशी वृत्ती ठेवू नये, ही स्वार्थामध्ये मोडते. आपल्याला काय त्याचं हे अंगचोरपणामध्ये मोडतं. आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करावं. हितकर असेल ते सांगायचा प्रयत्न करावं. काही काळ सांगावं आणि थांबावं. त्यालाही मर्यादा असावी. तेही वाङ्मय तपामध्ये मोडतं. अगदी मागं लागू नये. तरी देखील जे काही हितकर असेल ते सांगायला कदाचित कचरू नये, कदापि कचरू नये. त्याचा संकोच करू नये. त्याचा आणि आपला काही संबंध नाही असं धरू नये. कधीच असं करू नये आणि कोणाच्याच बाबत करू नये. हे वाङ्मय तपामध्ये, वाचिक तपामध्ये भगवंतांनी घातलेलं आहे. तसंच मानस तपाचं लक्षण भगवंतांनी केलं. मन प्रसन्न ठेवणं म्हणजे दुःखाला न जुमानणं. दुसरी भाषा जर पाहिजे असेल तर मन प्रसन्न ठेवणं म्हणजे दुःखाला न जुमानणं. दुःख असतात, असू शकतात. अनेकांच्या जीवनामध्ये दुःख असू शकतात. जवळपास प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे काही प्रमाणात असणारच. पण या दुःखाला न जुमानणं आणि मन तरीही प्रसन्न ठेवण्याचा अभ्यास करणं. तसंच सौम्यता धारण करणं
मन कठोर होतं, कर्कश अशा प्रकारे संभाषण हे कर्कश मनाचं लक्षण आहे. अनेक प्रकारे हीन वृत्ती, दुसऱ्याला कमी लेखण्याच्या वृत्ती जेव्हा मनामध्ये निर्माण होतात तर तेव्हा सौम्यता सुटते. जेव्हा पटकन दुसऱ्या कोणाला तरी वेडा आहे, कळत नाही असं मनुष्य म्हणतो, त्यांनी सौम्य बोलण्याची आवश्यकता असते. कठोर बोलणं हे बरोबर नाही आणि याचा उगम दुसऱ्याच्या बाबत असणाऱ्या हीनतेमध्ये आहे. आपल्या स्वतःला काहीतरी समजणं आणि दुसऱ्याची कृती एकदम हीन ठरवून टाकणं. सौम्यता असावी. तसंच मौन हे मानसिक तपामध्ये, मानस तपामध्ये असं घेतलेलं आहे. मौन याचा सुरुवातीचा अर्थ वाचेचं मौन असा आहे. त्याच्यानंतर वृत्तींचं मौन किंवा विचारांचं मौन हे देखील मौनामध्ये मोडतं. विचारच निर्माण न होणं, तोंडाने बोलणं हे जरी बंद केलं तरी भाराभर विचार मनात उठायची शक्यता असेल, पण वृत्तींनी देखील न बोलणं, वृत्ती देखील तटस्थ होणं, शांत होणं, वृत्तींचा देखील लय होणं हे मौनाचं लक्षण आहे. आणि अशा मौनानंतर वृत्ती देखील निवृत्त झाल्यानंतर मग आत्मचिंतन करणं, आत्मा मी असं समजून घेणं, त्या निर्वृत्तिक स्थितीमध्ये आत्म्याचा भाव प्रगट होणं हे देखील मौनाचं लक्षण आहे. विनोबांनी या मौनावर टीप देताना म्हटले की मुनींप्रमाणे सतत आत्मचिंतन करणं म्हणजे मौन. आत्मविनिग्रह म्हणजे आपल्या स्वतःला आवरणं. आत्मा हा शब्द एका शुद्ध पारमार्थिक अंगाने जो जन्मत नाही, मरत नाही, आपल्या देह मन बुद्धीच्याही अधिष्ठानभूत असणारं शुद्ध अस्तित्व मात्र जाणीव रूप असं तत्व जे सच्चित आनंद म्हणून सांगितलेलं आहे. ते खरं आपलं स्वरूप असल्यामुळं त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. आत्मा हे स्वतःला उद्देशून उच्चारलेला शब्द आहे, त्यामुळं देहाला देखील आत्मा म्हणण्याचा प्रघात आहे. भाषेच्या अंगाने मनाला देखील आत्मा म्हटलं जातं आणि बुद्धीला देखील आत्मा म्हटलं जातं. मानस तपामध्ये आत्मविनिग्रह असं जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा मनाचा निरोध करणं, मनाला आवरून धरणं, मनाचं संयमन करणं याला आत्मविनिग्रह असं मानस तपाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. मनामध्ये अनेक प्रकारांनी भोगांचे प्रवाह असतात. डोळ्याच्या संबंधाचे विषय, त्याचे प्रवाह मनात चालू असतात, ते आंतरप्रवाह असतात. खाण्याचे विषय त्याचाही प्रवाह मनात असतो. बोलण्याचे विषय त्याचाही प्रवाह असतो. सर्व इंद्रियांचे विषय त्यांचे प्रवाह मनात अंतर्गत चालू असतात. हे जे भोग प्रवाह आहेत ते भोग प्रवाह जिरवणं, मनामध्ये जिरवणं याला देखील आत्मविनिग्रह असं म्हटलेलं आहे. तसंच भाव संशुद्धी हे मानस तपाचं लक्षण सांगितलेलं आहे. भाव संशुद्धी म्हणजे आपल्या ठिकाणी जे भाव असतात ते भाव अधिकाधिक शुद्ध स्वरूपामध्ये असे राहणं. जर पूजेचा भाव असेल तर मग ज्या निरनिराळ्या देवता आहेत, अगदी मुंजापासून ते परमात्म्यापर्यंत त्याची शुद्धी होत राहणं. आपल्या ठिकाणी असणारे जे सर्व प्रकारचे भाव आहेत, प्रेमाचा भाव असेल तर त्या प्रेमाच्या भावाची शुद्धी देहापासून ते आत्मभावापर्यंत अशी चढत्या भांजणीने घडवून आणणं.
अनेक प्रकारचे विषय असतात, ते भाव म्हणून आपल्या मनामध्ये असतात. त्या भावांची देखील, त्या विषयांची देखील संशुद्धी करणं. डोळ्यांना जर पाहावंसच वाटत असेल तर विठोबाचं मुख त्यांनी पाहावं, आणि विठोबाचं मुख पाहिल्यानंतर देखील जी जी मुख सामोरी येतील तर ती मुख माझ्या पांडुरंगाची आहेत अशी भाव संशुद्धी जमवणं, प्रयत्न करणं. मानवी जीवन हे अपूर्ण असेल, प्रयत्नाला मात्र जागा आहे आणि त्याच्यामध्ये उंची साधता येते. अशा प्रकारे भाव संशुद्धी हळूहळू घडून आणण्याचा अभ्यास करत राहणं. शुद्ध भावना, तसंच गुण आणि दोष याचं परीक्षण करत राहणं. आणि गुणदोष परीक्षण केल्यानंतर आपल्या स्वतःच्या गुणदोषांचं, इतरांचं नव्हे, आपल्या गुणदोषांचं परीक्षण केल्यानंतर त्या गुण आणि दोष या दोन्ही भाव विवर्जित असा जो शुद्ध आत्मभाव आहे त्या आत्मभावामध्ये रमणं. आणि आपल्याला जेव्हा हे साधायला सुरुवात होईल तेव्हा तशाच अंगाने दुसऱ्यांचे गुणदोष देखील पाहणं आणि मग नंतर ते आत्म्यापर्यंत नेऊन भिडवणं. ज्या अर्थी दिवा लागलेला आहे म्हणून रंग दिसतो आहे हिरवा अथवा तांबडा, तर हिरवा आणि तांबडा रंग सोडून दिव्याकडे पाहणं. गुण आणि दोष बाजूला सारून आतल्या शुद्ध आत्म्याकडे पाहणं, याला भावसंशुद्धी असं म्हणतात. हे मानस तपाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. भगवंतांनी प्रथम 3 प्रकारची तप सांगितली, शारीर तप, वाङ्मय तप आणि मानस तप. आणि मग हेच तप जेव्हा सात्विक होतं तेव्हा काय, हेच तप जेव्हा राजस वृत्तीच्या तावडीत सापडतं तेव्हा काय, आणि हेच तप जेव्हा तामस व्यक्तीच्या तावडीत सापडतं तेव्हा काय, असं सात्विक तप, राजस तप आणि तामस तप असं त्रिविधा त्याचं वर्णन केलं. ही जी 3 प्रकारची तप आहेत, शारीर तप, देव द्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम अशा प्रकारे, किंवा उद्वेगरहित सत्य प्रिय असं संभाषण, स्वाध्याय, स्वाध्याय देखील वाङ्मय तपामध्ये येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर निरूपण करत असताना गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र याचा अभ्यास करणं, याचाच वाणीला सराव देणं अथवा नामस्मरण करणं हे देखील वाङ्मय तपामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेलं आहे. तसंच मानस तप, मन प्रसन्न ठेवणं इत्यादी आत्ता जे आपण पाहिलं ते. अशा प्रकारची ही 3ही तप फलाशा न ठेवता उत्कृष्ट अशा श्रद्धेनी, योगयुक्त बुद्धीनी आचरण करणं हे सात्विक तपाचं लक्षण सांगितलेलं आहे. तसंच राजस तप, शारीर, वाङ्मय आणि मानस ही 3 तप जेव्हा राजस व्यक्ती, रजोगुणी व्यक्ती आचरते तेव्हा ती कशा रीतीने आचरते, आपला सत्कार मान व्हावा, पूजा व्हावी, अशा उद्देशाने जेव्हा शारीर, वाङ्मय अथवा मानस तपाचं आचरण केलं जातं, म्हणजे करतो आहे देवांची पूजा, करतो आहे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणांची पूजा, करतो आहे गुरूंची पूजा, करतो आहे विद्वानांची पूजा, त्यांचा आदर करतो आहे. पण अंततः त्यांच्यावर कोणतं तरी एक विलक्षण अशी छाप पडावी या हेतूने ते करतो आहे. त्याच्यातून त्यांनी आपल्याला सर्वश्रेष्ठ शिष्य मानावं अशा प्रकारची मनामध्ये अपेक्षा आहे. शौच, स्वच्छता, अंतर्बाह्य निर्मळता अशा प्रकारे वरवर दिसत आहे. पण जे शौच आहे त्याच्यामध्ये अत्यंत भपका आहे.
वाङ्मय तप देखील रजोगुणी व्यक्ती सांभाळायचा प्रयत्न करते हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण जे उद्वेगरहित असं भाषण आहे ते इलेक्शन जिंकण्यासाठी असेल. जर रजोगुणी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा एक विशिष्ट हेतू असतो. एक राजकीय व्यक्ती मध्यंतरी आपल्या केंद्रातल्या काही लोकांबरोबर एका ठिकाणी मी गेलेलो होतो, तेव्हा एक राजकीय व्यक्ती तिथं त्यांना भेटायला आली आणि ते म्हणाले की तुमचं हे सगळं पाहून असं वाटतं मला की आम्ही तुमच्याबद्दल फार चूक केली, झालं गेलं सगळं आता विसरून जा. किती सरळ अंतःकरण असं दिसतं आपल्याला. आम्ही तुम्हाला फार नडवलं, आम्ही तुम्हाला फार त्रास दिला, आमचं सगळं चुकलं, माफ करा. हे जे आहे तंत्र हे रजोगुणी व्यक्तीचं तंत्र आहे. याच्यातून देखील एक हेतू असतो, याच्यामध्ये देखील दंभ असतो, खोटी नम्रता असते. तसंच मानस तप जे आहे, मन प्रसन्न ठेवणं, हे वरवर असतं. सौम्यता असते ती वरवरची असते. खाजगीत ही मंडळी एकमेकांशी कशी बोलतात, रजोगुणी मंडळी, हे जर पाहिलं तर लक्षात येतं. बाहेरचा चेहरा नीट ठीकठाक असला पाहिजे बस. त्यामुळे आपला सत्कार, मान, पूजा व्हावी अशा उद्देशाने, दंभानी म्हणजे खोटी नम्रता, वैभव याच्या प्रदर्शनासाठी म्हणून शारीर, वाङ्मय आणि मानस तप जेव्हा आचरलं जातं तेव्हा ते राजस तप म्हणून ओळखलं जातं. या राजस तपामध्ये चांचल्य आहे. चांचल्य म्हणजे आज हे तर उद्या ते. आज याच्या संबंधी सेवा करून उपयोग झाला नाही तर उद्या त्याची सेवा केली असं. आज याच्याशी उत्तम भाषण केलं, उद्या त्याच्याशी गरज नाही, फायदा दुसऱ्यापासून आहे असं समजलं तर त्याच्याशी उत्तम भाषण करणं. या राजस वृत्तीच्या मुळामध्येच अस्थिरता भरलेली असते. काहीतरी प्रचंड मिळवण्याची अशी आकांक्षा भरलेली असते आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही व्यक्ती ही अस्थिरतेने आणि चांचल्यानेच वागणार. त्यामुळे हे तप हे वरवरचं तप दिसतं असं भगवंत म्हणतात. अशी व्यक्ती आज करते आणि उद्या करत नाही असं दिसतं. जर हेतू नाही साध्य झाले तर कोणतीही गोष्ट सोडायला ते कमी करत नाहीत. कुठेतरी एखाद्या हेतूनीच ते आलेले असतात आणि हेतू जर पुरवले गेले नाहीत, शुद्ध परमार्थाच्या ठिकाणी देखील हेतूला जर धक्का बसला तर सोडून जातील. ही रजोगुणी मंडळी ओळखली पाहिजेत. हे राजस तप आहे असं भगवंत म्हणतात. तसंच तामस तप म्हणजे दुराग्रहाने आचरलेलं, स्वतःला पीडा देणारं, परघाताकरता म्हणून आचरलेलं, जारण मारण इत्यादी गोष्टी देखील याच्यामध्ये येतात. म्हणजे जे शब्द देखील आपल्याला उच्चारायला कठीण जातं. पण तप करायचं, पण अशी शक्ती मिळवण्यासाठी की जारण मारण, आपण इच्छा धरू तर कोणाचं तरी वाईट होईल, अशी शक्ती मिळवण्याकरता म्हणून केलं जाणारं तप हे तामस तप आहे. वरकरणी जरी तप दिसलं तरी त्याचा हेतू स्वतःला किंवा दुसऱ्याला पीडा देणं, दुराग्रहाने त्याचं आचरण करणं. श्रद्धा, दंभ, दुराग्रह या तीन तपाच्या प्रेरणा आहेत आणि त्या सत्व, रज आणि तम
यांच्या ठिकाणी लागू पडतात. सत्वाला श्रद्धा, रजाला दंभ आणि तमाला दुराग्रह. श्रद्धा आणि दुराग्रह या कधी कधी इतक्या जवळ असतात की ओळखायला कठीण जातं. कधी कधी अगदी परमार्थी व्यक्ती देखील श्रद्धेने करते आहे का दुराग्रहाने करते आहे हे ठरवणं कठीण जातं. अशा वेळेला दुसऱ्याला किंवा आपल्या अंतरात्म्याला किंवा दुसऱ्याच्या आत्म्याला यामुळे पीडा होते आहे की काय, एवढी एक कसोटी आहे. स्वामीजी ती गोष्ट सांगायचे. आळंदीला कोणाकडे गेलेले होते आणि सकाळपासून ते माध्यान्हापर्यंत इतकं सुंदर आचरण त्या व्यक्तीचं होतं. ते सहज जेवायला बसायच्या वेळेला त्यांच्या सुनबाईंना म्हणाले की तुम्ही किती चांगल्या घरामध्ये आलात. तेव्हा त्या भगिनींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. स्वामीजींनी विचारलं की तुमच्या डोळ्यात पाणी का? तर त्या असं म्हणाल्या की यांचे नियम ही गोष्ट ठीक आहे आणि यांनी वर्षानुवर्ष हे केलं असेल, पण यांचे सगळी आन्हिक होईपर्यंत, घरात यांची आन्हिक होईपर्यंत यांनी तर नाहीच पण इतरांनी देखील काही खायचं नाही असा यांचा नियम आहे. घरात लहान लहान मुलं आहेत, ती भुकेनी तळतळत असतात. म्हणून दुसऱ्याच्या अंतरात्म्याला किंवा आपल्या अंतरात्म्याला पीडा होते आहे की काय याच्यावरून श्रद्धा आणि दुराग्रह याच्यातला फरक लक्षात येतो. अशा रीतीने शारीर, वाङ्मय आणि मानस तप हे सात्विक, राजस आणि तामस याच्यामध्ये कसं विभागलं जातं हे भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग दान देखील त्रिविध कसं असतं ते इथं सांगितलं. दानाला भगवंतांनी देशे काले च पात्रेच असा एक निष्कर्ष लावलेला आहे. जे योग्य ठिकाणी, योग्य कार्यामध्ये दिलेलं दान हे सात्विक दान. काले म्हणजे नेमकं उपयोगी पडेल अशा वेळेला दिलेलं दान. पात्रे म्हणजे पात्र असलेल्या अशा पुरुषाला दिलेलं दान अथवा संस्थेला दिलेलं दान. देशे काले च पात्रेच. पहिलं म्हणजे दान करावं. आपल्याकडे जे आलेलं आहे तर ते भगवंताच्या कृपेने आलेलं आहे. प्रसंगवशात अन्न, मान, धन हे तो प्रारब्धाधीन. आपले प्रयत्न आहेत कारणीभूत, तरी देखील एका प्रारब्धानेही मिळालेलं आहे असं समजून इतरांना देखील त्याच्यातला काही वाटा काढून देणं हे दान आहे. हे दान योग्य ठिकाणी द्यावं, अयोग्य ठिकाणी कधीही देऊ नये आणि योग्य कार्यामध्ये द्यावं. तसंच नेमकं उपयोगी पडेल त्यावेळेला द्यावं. त्यावेळेला अडचणी सांगू नयेत, केलं असतं असं म्हणू नये. तसंच दानयोग्य अशा व्यक्तीला दान द्यावं. तसंच सात्विक दानाचं अजून एक वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपल्यावर उपकार करणाऱ्या अशा ठिकाणी तर कोणी दान देईलच, पण आपल्यावर उपकार न करणाऱ्याला देखील दान द्यावं. कारण आपल्यावर उपकार करणाऱ्याला दिलेलं दान हा व्यवहार देखील असू शकतो. त्यामुळं आपल्यावर उपकार न करणाऱ्याला देखील दान द्यावं असं भगवंत म्हणतात. तसंच कर्तव्य बुद्धीने द्यावं. दान ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. तुमच्याकडं कोट्यावधी रुपये असू शकतील, पण 10,000 देणं, 1,00,000 देणं, 10,00,000 देणं, 10,000 देणं देखील कठीण आहे. प्रसंगी फार कठीण आहे. पैसे द्यायला फार मोठं धैर्य लागतं. इतकी सोपी गोष्ट नाहीये. देणं
ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून दान हे सात्विक दान अशा प्रकारचं भगवंतांनी सांगितलेलं आहे, जे कर्तव्य बुद्धीने दिलं असं. राजस दान केलेल्या उपकाराचा मोबदला म्हणून दिलं जातं. तसंच राजस दानामध्ये पुढं काही फळ मिळणार आहे याची अपेक्षा धरून आत्ता केलेलं दान हे राजस दान समजलं जातं. दान करणं म्हणजे मोठं संकटच आहे अशा भावनेने जे दान केलं जातं तर ते दान देखील राजस दान म्हणून ओळखलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. असं जे दान आहे ते दात्याला क्लेशकारक असं राहतं. प्रत्यक्ष वेळ आली की दात्याला क्लेश व्हायला सुरुवात होतात दानाचे. या दानाचे दात्याला क्लेश होतात. मोबदला म्हणून तो दान देत असतो किंवा दान पुढं काही फळाची अपेक्षा धरून तो दान करत असतो. असं दान कदाचित ज्याला दिलं जातं त्याला हा दाताच नंतर संकटात आणण्याची शक्यता असते. हे दान देखील राजस दान आहे. दान केल्यावर दाता वारंवार आठवण करून देतो की मी दान केलेलं आहे. एक प्रकारे मांडलिक बनवण्याच्या हेतूने केलेलं दान हे राजस दान म्हणून समजलं जातं. तामस दान म्हणजे अयोग्य ठिकाणी आणि अयोग्य कार्यामध्ये केलेलं दान हे तामस दान राहतं. अदेश अकाले अयोग्य वेळी उपयोग नसताना केलेलं दान. वेळ चुकते दानाची किंवा ती चुकवतोच आणि उपयोग नसताना म्हणजे ज्याला ज्या दानाचा उपयोग नाही त्याला ते दान करणं हे तामस दान. तो ते घेऊन काय करणार हे त्याला कळत नाही पण याच्याकडचं घालवण्यासाठी म्हणून काहीतरी त्याला देऊन टाकणं. तसंच अपात्रे म्हणजे अयोग्य अशा पुरुषाला केलेलं दान. तामस दान म्हणजे तुच्छ भावनेने दिलेलं दान हे तामस दान म्हणून ओळखलं जातं. तसंच तामस दान अवहेलनापूर्वक दिलं जातं. जर द्यायचं असेल तर खूप आढेवेढे घेतले जातात, त्याला खूप खेटे मारायला लावले जातात, त्याच्याबद्दल खूप तुच्छता मनामध्ये असते. अशा प्रकारे दिलं जाणारं दान हे तामस दान म्हणून ओळखावं असं भगवंत म्हणतात. मी याचे श्लोक घेतले नाहीत, नाहीतर मग फार वेळ लागेल सगळा. आणि मग ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामावर भगवंत आले. हरिदासाची कथा पूर्वपदावर आली. मी तुम्हाला नामस्मरण भक्ती सांगत असताना ओम तत्सत ही भक्ती नक्की काय आहे, या नामस्मरणाचा विनियोग काय आहे हे मी तुम्हाला सांगायचं ठरवलं. हा 17व्या अध्यायात आलेला महत्वाचा विषय आहे आणि तसाही विषयाच्या अंगाने भगवद्गीतेमध्ये आलेला सर्वात शेवटचा विषय आहे. ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग. आता मी जे काही सांगेन ते तुम्हाला समजेल त्याच्यासाठी 18ही अध्याय किंवा 17 अध्याय संक्षिप्तपणाने सांगण्याची किती गरज होती हा प्रश्न आहे. तसं जर पाहिलं तर तेवढी नव्हती. पण ओम हा शब्द काय आहे? ओम या शब्दाने भगवंतांचं किंवा परमात्म्याचं स्मरण होतं. तसंच परमात्म्याची प्रचिती देणारा असा हा शब्द आहे ओम. जिथून परमात्मा जगतापर्यंत आला, ओम या शब्दाने जगतातून परत परमात्म्यापर्यंत जाण्याची सोय आहे असा हा शब्द आहे. अर्थात ओम म्हणजे परमात्म्याकडे घेऊन जाणाऱ्या विविध प्रकारच्या साधना
तत् आणि सत. तत् याचा अर्थ साधन सामुग्री, सर्व विश्व. तत् याचा अर्थ आपण करत असलेलं कर्म. हा जो विज्ञानात्मक भाव आहे भगवंतांनी सांगितलेला प्रथम 7व्या अध्यायामध्ये, मग नंतर 9व्या अध्यायामध्ये, मग नंतर 15व्या अध्यायामध्ये, त्याच्यानंतर प्रकृती पुरुष या विचारांनी परत 15व्या अध्यायामध्येच, तसंच 16व्या अध्यायामध्ये दैवी आसुरी संपत्ती कशी असते हे सांगताना, 14व्या अध्यायामध्ये त्रिगुण कसे असताना आणि गुणातीत कसं व्हायचं याचं विज्ञान सांगताना भगवंतांनी सर्व जगताबद्दल विशेष करून सांगितलेलं आहे. आणि या जगताबद्दल कसा परमात्मा भाव ठेवायचा हे या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. हा जो तत् म्हणजे आम्ही जी कर्म करतो ती कर्म सृष्टी, व्यापक सृष्टीत केल्या जाणाऱ्या कर्मांचा एक अंश मात्र आहेत आणि ती भगवंतापासूनच प्रेरित झालेली आहेत. हा जो विज्ञानात्मक भाव आहे तो भाव समजावून सांगितल्याशिवाय तत् या शब्दाचं आकलन होणार नव्हतं. आणि सत हा जो शब्द आहे, ओम या शब्दाने परमात्मा जाणला, प्रतीतीला आणला आणि त्याचं स्मरण केलं. तत् या शब्दाने सृष्टी परमात्म स्वरूप आहे, कर्म परमात्म स्वरूप आहे हे देखील समजलं. आणि सत या शब्दाने जो कर्म करणारा कर्ता आहे तोही परमात्म स्वरूप आहे हे जेव्हा समजेल तेव्हा ओम तत् सत या शब्दाचा खरा विनियोग झाला. म्हणून सत या शब्दाने जो कर्ता आहे तो कर्ता कशा रीतीने ब्रह्मभावामध्ये जातो, तो आपल्या स्वतःला देह मन बुद्धी नाही, आपण परमात्मा आहोत हे कसं समजून घेतो हे सांगण्यासाठी म्हणून सगळे अध्याय साधनेचे आहेत. ज्या अध्यायांनी जो कर्ता आहे तो कर्ता आपल्या स्वतःला परमात्मा समजतो इथपर्यंत येणं, हा बोध कसा भगवंतांनी विकसित केला, सांगितला हे समजावून सांगणं आवश्यक होतं. थोडक्यात सगळी भगवद्गीता याच्या आधी आलेली थोडक्यात सांगणं आवश्यक होतं. ते तसंच 4-5 प्रवचनांमध्ये सांगता आलं असतं. पण मध्यंतरी मला मंडळाने एक असं प्रपोजल दिलेलं होतं की एका साऊंड प्रूफ खोलीमध्ये तुम्ही भगवद्गीतेवर प्रवचन करा. एका अध्यायाला 2-3 अशी प्रवचनं झाली तरी चालतील. तसं माझ्यापाशी वेगळा वेळ नव्हता. एक वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणून आणि कुठं जाऊन स्टुडिओमध्ये प्रवचनं करणं, ती प्रकाशित करण्यासाठी का होईना पण स्टुडिओमध्ये जाऊन प्रवचनं करणं हे तितकंसं भावतही नव्हतं. असं असल्यामुळं मी असं ठरवलं की ही प्रवचनं या निमित्ताने इथंच करू, ही भगवद्गीता सांगू. मंडळाला त्याच्या सीडी काढायच्यात, व्हिडिओ सीडीज काढायच्यात, ऑडिओ सीडीज देखील काढायच्यात. त्याचं रेकॉर्डिंग इथं जे सगळं होतं तेव्हाच घडून जाईल. अशा हेतूनी 18 अध्याय भगवद्गीता सांगायची अशी मी ठरवलं. आणि आता ओम तत्सत या शब्दापर्यंत आपण आलेले आहोत. पुढच्या वेळेला या ओम तत्सत या शब्दाचा विनियोग मी सांगेन. आता मी जे बोलेन ते तुम्हाला समजेल, समजणं अतिशय सोपं जाईल. आणि मग हा अध्याय संपतो, 17वा अध्याय. हा अध्याय संपल्यानंतर अशा प्रकारचा माझा निश्चय होईपर्यंत की आपण आता ही ऍक्टिव्हिटी सांगायलाच सुरुवात केलेली आहे तर नीट सांगू. 3रा अध्याय सुरू झालेला होता. पहिले 2 अध्याय अतिशय संक्षिप्त असे मी सांगितले. मला झटपट ओम तत्सत या शब्दाकडेच यायचं होतं तेव्हाच्या विचाराप्रमाणे. म्हणून आणि आता जे हे सांगितलं मी त्याकरता देखील रेकॉर्डिंगच्या दृष्टीने देखील हे जे 2 अध्याय, पहिला आणि दुसरा, ते अध्याय याच्यानंतर मी सांगणार आहे. 18वा अध्याय फार मोठा अध्याय आहे. 73-76 श्लोकांचा असा अध्याय आणि एकाध्यायी गीता आहे. त्याच्यामध्ये खूप दाटीवाटीने सगळे विषय आहेत. म्हणून
17 अध्याय सांगितल्यानंतर 18वा अध्याय सांगू नये असं एकदा मला वाटत होतं, पण मी बोललो काही जणांशी आणि मग 18वा अध्याय देखील सांगायचा असं ठरवलं. हा ओम तत्सत शब्दाचा विनियोग पुढच्या वेळेला आपण पाहू आणि मग ते 3 अध्याय आपण पाहणार आहोत. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. ज्ञानोबा मौली प्रभु स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.